नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण नवरात्री विशेष झटपट तयार होणारे साबुदाणा वडे बनवणार आहोत। तेही साबुदाणा न भिजवता आणि बटाटा न उकडता आपण घरच्या घरी अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे साबुदाणा वडे तयार करू शकतो। अगदी आपण जसे नॉर्मल साबुदाणा वडे करतो त्याचप्रमाणे तेवढ्याच चवीचे हे साबुदाणा वडे सुद्धा होतात आणि छान असे आतून सुद्धा छान शिजले जातात आणि फुलतो आपला हा साबुदाणा वडा। आणि इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा मस्त असं आतून सुद्धा छान फुललेला आहे हा साबुदाणा वडा। तर आता हे साबुदाणा वडे बनवण्यासाठी आपल्याला 1 कप एवढे साबुदाणे घ्यायचे आहेत। आता हे साबुदाणे आपण आधी भाजून घेऊया। त्यासाठी मी पॅनमध्ये हे साबुदाणे भाजायला घेते। 2 ते 3 मिनिटं साधारण आपल्याला हे साबुदाणे भाजायचे आहेत। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपण छान असे हे साबुदाणे भाजून घेऊया। आता हे साबुदाणे भाजलेत की नाही हे कसे ओळखायचे, तर साबुदाण्याचा हलकासा रंग चेंज होतो, ते डार्क थोडे सफेद होतात। फुलल्यानंतर जसा साबुदाणा दिसतो त्याप्रमाणेच हे साबुदाणे सुद्धा दिसतात। आणि हे बघा, इथे आता आपले साबुदाणे छान असे भाजलेले आहेत। तुम्ही त्याचा रंगसुद्धा पाहू शकता, थोडासा चेंज झालेला आहे। आणि आता आपण गॅस बंद करून हे साबुदाणे ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूया। साधारण 5 मिनिटं आपण हे साबुदाणे थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण त्याच पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया। 1 कप एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपण स्लो फ्लेमवर चांगले भाजून घेणार आहोत। इथे आपल्याला शेंगदाणे भाजून त्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे। आणि हे बघा, इथे शेंगदाणे भाजलेले आहेत। आता हेही आपण थंड करायला ठेवूया। आणि इथे बघा, आपले साबुदाणेसुद्धा छान थंड झालेले आहेत। आता मिक्सरमध्ये आपण ह्याची बारीक पावडर करायची आहे, पण अगदी बारीक आपण साबुदाणा पावडर असते तशी करायची नाही आहे, थोडीशी जाडसरच अशी ही पावडर ठेवायची आहे। हे बघा, आता इथे आपण मिक्सरला बारीक करूया। आणि बारीक केल्यानंतर हे बघा, असं रवाळ असं आपल्याला हे साबुदाणे बारीक करून घ्यायचे आहेत। आता मी एका बाउलमध्ये हे काढून घेते। आणि आता हे शेंगदाणेसुद्धा आपले थंड झालेले आहेत, त्याच्या साली काढून आपण तेही मिक्सरमध्ये बारीक त्याची पूड करून घेणार आहोत। आणि ते पण आपण आता ह्या बाउलमध्ये काढून घेऊया। आता इथे आपल्याला एक मोठ्या साईजचा बटाटा घ्यायचा आहे। बटाट्याच्या साली काढून टाकायच्या आहेत आणि हा साली काढलेल्या बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला तेही मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत। इथे आपण उकडलेला बटाटा वापरणार नाही आहोत, तर कच्चा बटाटा वापरायचा आहे, म्हणून तो आपण मिक्सरमध्ये अगदी त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता हे छोटे तुकडे करून घेते। त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये 4 छोट्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण करू शकता। आणि 1/2 इंच आलं घेतलेलं आहे चवीप्रमाणे। आता आपण हे मिक्सरमध्ये ह्याचं पण बारीक एकदम पेस्ट तयार करून घेणार आहोत। हे बघा, अशी आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। वाटताना आपण ह्यामध्ये थोडं पाणी घातलेलं नाही आहे, बटाट्याचं जो पाणी सुटतं त्यामध्ये ते छान असं बारीक होतं। आणि ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तुम्हाला जर जिरं आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरंसुद्धा घालू शकता, अख्खं जिरं। आणि आता हे सगळं मिश्रण आपण हाताने चांगलं मळून काढूया। आता हे घट्ट आहे म्हणून आपण ह्यामध्ये आता थोडं पाणी घालणार आहोत। आता मी इथे 1 कप एवढं पाणी घेते। पाणी घालताना आपण थोडं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे। आता ह्यामध्ये आपण 1/2 ते पाऊण कप एवढं साधारण पाणी घातलेलं आहे। आपण हाताने बघायचं आहे मळून की कसं घट्ट होते। आणि काय होतं, पाणी घातल्यानंतर साबुदाणा पाणी खेचून घेतं, त्यामुळे ते थोडं ड्राय होत जातं। पण आपण बघायचं की आपल्याला इथे साबुदाणे वडे बनवता येत आहेत का, हाताने आपण चेक करायचं आणि त्याप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण ह्यामध्ये ॲडजस्ट करायचं। आता हे थोडंसं मला घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं पाणी ह्यामध्ये पुन्हा घेते आणि थोडंसं आपण हे मळून घेऊया। आता इथे आपलं साबुदाणा वड्यांचं पीठ इथे तयार झालेलं आहे मळून। आता हे आपण 5 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत, म्हणजे साबुदाणासुद्धा पाणी खेचून घेईल। आणि आपण इथे तोपर्यंत चटणी बनवून घेऊया। साबुदाणे वडे खायला आपल्याला चटणी हवी आहे,
त्यासाठी इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी मी मिरची घेतलेली आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण ही चटणी बनवताना फक्त मिरची आणि मी कोथिंबीरची चटणी बनवते, त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता किंवा दाण्याचं कूटसुद्धा घालून ही चटणी तयार करू शकता। चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे, लिंबाचा रससुद्धा घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही चटणी बनवू शकता। आणि हे बघा इथे आता आपली चटणी तर बनवून झाली आणि आता हे मिश्रण आपण बघूया। हे बघा पाणी पुन्हा साबुदाण्याने खेचून घेतलं आणि हे मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे। हाताने आपण ते चांगलं पुन्हा मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण पुन्हा थोडंसं पाणी घालून हे मळून घेणार आहोत। आता पाणी घालताना आपण अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि बघायचं आहे की हाताने साबुदाणा आपल्याला इथे बनवता येतोय का, त्याप्रमाणे आपण हे मध्ये पाणी घालायचं आहे। आणि हे बघा आता इथे आपलं साबुदाणे वडे बनवण्यासाठी परफेक्ट असं पीठ इथे तयार झालेलं आहे। आता हातावर छोटासा गोळा घ्यायचा आहे, हातावर थोडं हलकंसं मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे इथे साबुदाणा वडे बनवायचे आहेत। जशी आपण टिक्की बनवतो त्याप्रमाणे हे आता असे वडे बनवून घ्यायचे आहेत। जर हे वडे बनवताना तुम्हाला पुन्हा हे मिश्रण थोडं कोरडं वाटलं तर काय करायचं आहे, फक्त पाण्याचा हात असा ओला करून घ्यायचा आहे आणि हे वडे बनवून घ्यायचे आहेत। काय होतं, जर जास्त कोरडं झालं तर ते असे त्याचे चिरा पडतील आणि वडा चांगला असा फुलणार नाही, म्हणून थोडंसं पाण्याने हात ओला करायचा आणि त्याच्या छोटे छोटे असे वडे बनवून घ्यायचे आहे। वडे बनवताना जाडसर असे बनवायचे नाही आहेत, थोडे पातळच बनवायचे आहेत, कारण आपण वडा तळताना तो छान असा फुलतो, म्हणून आपण असे पातळ टिक्कीसारखे हे वडे बनवून घेणार आहोत। आणि हे बघा इथे आता आपले सर्व साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत आणि एका साईडला इथे मी आता तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल पण आपलं छान स्लो फ्लेमवर आपण गरम करायला ठेवलं होतं। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण हे साबुदाणा वडे तळून घेणार आहोत। आता एका बाजूने छान असे हे साबुदाणा वडे तळून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनेही ते असेच तळून घेणार आहोत। साबुदाणा वड्यांचा हलकासा रंग ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते छान तळून घ्यायचे आहेत। आणि इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा वडा छान असा तेलामध्ये मस्त असा फुललेला आहे। छान असा बटाटासुद्धा आतमध्ये चांगला शिजला पाहिजे, म्हणून आपण मीडियम फ्लेमवर आपण हे साबुदाणा वडे तळून घेणार आहोत, कारण आपण ह्यामध्ये सर्व कच्चे असे जिन्नस वापरलेले आहेत, बटाटा कच्चा वापरलेला आहे, त्यामुळे आपण ते चांगले शिजवून घ्यायचे आहेत। आणि हे बघा इथे आपले साबुदाणा वडे तळून झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया। आता हे झटपट होणारे आपले साबुदाणे वडे खायला तयार झालेले आहेत। तुम्हाला आज बनवलेल्या आपण इन्स्टंट साबुदाणा वड्यांची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।